नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझा उत्साह तुम्ही वाढवला आहे. तुमचे कॉमेंट्स भरपूर आलेत आणि मला खरोखरच वाटतंय की हे इसाप ऑर्गॅनिक दिलीपराव पॅटर्नचं तंत्रज्ञान तर तुमच्यापर्यंत पोहोचून तुमचेसुद्धा अनुभव याविषयी ऐकावेत आणि एकमेकाला आपल्याला त्यात अजून काही सुधारणा करता येतील याचाही अभ्यास करावा. या दृष्टिकोनातून इसाप ऑर्गॅनिक टीम पुणे यांनी असं ठरवलं आहे की या शेती पद्धतीचं ऑनलाईन ट्रेनिंग किंवा ऑफलाईन ट्रेनिंगसुद्धा आपण घेतलं तर शेतकऱ्यांना भरपूर फायदा होईल. त्यांचं शंका समाधान वन टू वन चर्चा करता येईल. त्यामुळे त्याचा एक सुद्धा आपण नोंद घ्यावी आणि आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात. आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या बाबतीमधले ट्रेनिंग द्यायला तयार आहोत. त्याच्यामध्ये प्रात्यक्षिकाचाही आम्ही समावेश करणार आहोत. सुरुवातीच्या 2 मालिकामध्ये आपण थोडीशी ओळख करून घेतली. इसाप सेंद्रिय शेती पद्धती, ऑर्गॅनिक पद्धती काय, नेमकं काय वगैरे वगैरे त्याचे बेसिक समजावून घेतले आपण. आता मी ॲक्शन प्लॅन तुम्हाला सांगणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून हे ठरवलं आहे की आपण 1 किंवा 2 एकर इसाप ऑर्गॅनिक सेंद्रिय शेती पद्धतीने आपण सुरुवात करूया आणि आपलं प्रमुख पीक नेहमीचं आपले जे आहे, उदाहरणार्थ सोयाबीन, कापूस, ऊस या कोणत्याही पिकाचं लागवड जमीन मशागत करण्यापासून ते शेवटपर्यंत आपण आणि पुढे सर्टिफिकेशन आणि मार्केटिंगसुद्धा मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे हे करण्याचं ठरवलं आहे. त्याबद्दल अभिनंदन. आता प्रत्यक्ष कृती कार्यक्रम तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे हा निर्णय घेतल्यावर हा कृती कार्यक्रम आपण कृपया लक्षात घ्यावा. आज मी तो कृती कार्यक्रम सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करीत. 10 मुद्दे आहेत. एकूण 10 मुद्दे आपण लक्षपूर्वक लिहून घ्यावेत किंवा त्याचं अवलोकन करावं. त्या मुद्द्याचं त्यापैकी पहिला मुद्दा आहे आपल्या जमिनीचं ॲनालिसिस करून घ्या, माती परीक्षण करून घ्या. माती परीक्षण करताना कृषी विभागाप्रमाणे सगळ्या गोष्टी बघायचं काम नाही. इसाप पद्धतीने आम्ही प्रामुख्यानं सांगतो की जमिनीचा त्यामध्ये सामू किंवा pH बघा, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण किती आहे ते बघा, कर्ब-नत्र रेशिओ ते तपासा, सूक्ष्म जीवाणूची संख्या मोजून घ्या. एवढ्याच बाबी तुम्ही तपासून घ्या. उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश किती आहे याची गरज नाही बघायची, कारण एक द्विदल पीक घेतलं की हे प्रमाण सगळं बदलतं. त्यामुळं भरपूर उपलब्ध प्रमाणामध्ये हे मायक्रोन्यूट्रिएंट, मेजर न्यूट्रिएंट आणि दुय्यम न्यूट्रिएंट हे सगळे मूलद्रव्ये भरपूर प्रमाणात करण्यासाठी इसाप तंत्रज्ञान समर्थ आहे. तर तुम्ही कोणत्या गोष्टी बघणार? फक्त pH बघा, ऑर्गॅनिक कार्बन बघा, CN रेशिओ बघा आणि सूक्ष्म जीवाणूची संख्या प्रति ग्रॅम माती किती आहे ते बघा. 8.5 कोटी सूक्ष्म जीवाणू प्रति ग्रॅम मातीमध्ये असतील तर तुम्हाला रासायनिक खताचा एकही दाणा लागणार नाही. तर त्या दृष्टीने सूक्ष्म जीवाणूची संख्या तुमच्याकडे 1 लाखच आहे, 2 लाखच आहे. हे प्रमाण बघितलं तर कोणत्या प्रमाणामध्ये आपल्याला किती प्रमाणामध्ये कोणत्या पद्धतीने हे सूक्ष्म जीवाणूची संख्या वाढवता येईल याचं निदान किंवा अनुभव घेता येईल. तर पहिला मुद्दा आहे माती परीक्षण करून घ्या. नंबर 2 आहे आपल्याकडे विहीर असेल, बोअरवेल असेल तर त्याचं पाणी तपासून घ्या. त्या पाण्यामध्ये सुद्धा आपण 2-3 गोष्टी बघून घ्या. फक्त फार डिटेल बघायचं काम नाही. त्या प्रमुख म्हणजे विद्युत वाहकता, EC ज्याला म्हणतो इंग्रजीमध्ये, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी, ते बघा किती आहे. सोडियम सल्फेटचे प्रमाण, सोडियमचे प्रमाण आणि एकूण विद्राव्य खनिजे किती आहेत त्या पाण्यामध्ये ते तपासून घ्या. त्याच्यावरसुद्धा आपल्याला आपले आराखडे बांधता येतील आणि कळेल की नेमकं कशाची कमतरता आहे, कोणतं प्रमाण जास्त आहे आणि जास्त असेल ते प्रमाण कसं कमी करता येईल त्याचा उपाय करणं सोपं जाईल. हे 2 मुद्दे झाले. तिसरा मुद्दा म्हणजे शेताची बांधबंदिस्ती करून घ्या.
शेतावरची माती अजिबात वाहून जाऊ नये पाण्याच्या पावसाबरोबर याची काळजी घ्या. दगड टाकून बंधारे बांधा, थोडंसं उताराला आडवे, जे जे करता येईल ते करा, जेणेकरून माती आपली वाहून जाणार नाही. हे आपल्याला पावसाळा यायच्या आधी सगळं करायचं आहे. चौथा मुद्दा म्हणजे जे इसाप शेती पद्धतीचे एकूण 6 प्रमुख मुद्दे आहेत, त्याच्यामध्ये जैवविविधता हा पहिला मुद्दा आहे. त्याचं सुरुवात आपल्याला आत्ताच करावं लागणार आहे. तुमच्या शेतामध्ये जैवविविधता असली पाहिजे. बांधावर सुद्धा आपल्याला असे झाडं पाहिजेत की जे आपल्याला उपयुक्त आहेत. शेवगा आहे, करवंद आहे, लिंब आहे. दशपर्णीसाठी जे आपल्याला लागते, पालापाचोळा, पाला जो लागतो आपल्याला औषधी, तर ते आपल्याला पाहिजे. आणि ज्या ठिकाणी जंगली जनावरांचा त्रास आहे, रानडुकराचा त्रास आहे, बाकी हरणाचा त्रास आहे, तर त्याच्यासाठी आम्ही एक चांगला उपाय शोधला होता. बाभळीची एक जात आहे, ॲकेशिया मेलिफेरा. ते बाभळीसारखी किंवा चिलाटीसारखी जात आहे. ती जर कंपाऊंड लावलं आपण तर त्या जंगली जनावरांपासून आपल्याला संरक्षण मिळतं आणि जैवविविधतासुद्धा वाढू शकते. तर या दृष्टिकोनातून आपल्याला शेतामध्ये बांधावर पिकाच्या भोवतीसुद्धा, प्रत्येक पिकाच्या भोवती आपल्याला ज्वारी किंवा मक्याच्या ओळी पेरायच्या नंतर, तसेच आपल्याला मध्ये तुळस, झेंडू असे 50-60 झाडं शेतात पेरायचे आहेत नंतर आपल्याला. हे करण्याचं मुख्य कारण असं आहे की पिकावर भरपूर कीड, रोग आणि विषाणू, व्हायरस याचा प्रादुर्भाव होतो आणि आपल्याला त्याच्या संरक्षणासाठी भरपूर खर्च करावा लागतो. तर यासाठी हे जे शत्रू सैन्य आहे, या शत्रू सैन्याचा मुकाबला करण्यासाठी आपलासुद्धा मिलिटरी फोर्स पाहिजे. मित्रकिडी, मित्र बुरशी, मित्र व्हायरस ह्या सगळ्यांचा आणि मित्र कीटक, गांडूळं, हे सुद्धा आपल्याला हा मिलिटरी फोर्स पिकाचं संरक्षण करण्याला तयार पाहिजे. जो निसर्गामध्ये उपलब्ध आहे ते फक्त त्याला आपल्याला त्याचा उपस्थिती आपल्या पिकामध्ये करून शत्रूचा मुकाबला करण्यासाठी सोपं जाईल. तर हा जो मी चौथा मुद्दा सांगितला की शेतामध्ये जैवविविधता किंवा बायोडायव्हर्सिटी हे वाढवलं पाहिजे. त्यामुळे पक्षी निवारासाठी पक्षी येतील आपोआप त्या ठिकाणी जेव्हा वनस्पती असतील तेव्हा. आणि वारारोधक, भरपूर वारा सुटतो आजकाल, तर त्याच्यामुळे ते पीक लोळून जातं आहे, तर वारारोधक म्हणून काम देतील. मित्रकिडीचं त्यावेळेस संवर्धन होईल, त्यासाठी हा चौथा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. दुसरं म्हणजे 5वा मुद्दा असा आहे की असं लक्षात आलं आहे की अवकाळी पाऊस, पडती बाजारपेठ, अजिबात भाव नसणं, त्यामुळं आपलं उत्पादन फेकून द्यावं लागतं आणि आपला जेवढा खर्च झालेला आहे तो सुद्धा निघत नाही या अनैसर्गिक आणि मानवी कारणामुळे. तर हा टाळण्यासाठी आपल्या शेतामध्ये आपल्या तुमच्या एकूण क्षेत्रापैकी 1/3 क्षेत्र फळझाडाखाली घ्या. कोरडवाहू असेल तर कोरडवाहू फळझाड लावा, बागायती सोय असेल तर बागायत फळझाड लावा. परंतु एकूण क्षेत्रापैकी 1/3 क्षेत्र आपण जर फळबागाखाली घेतलं तर आपल्याला हंगामी पिकाचं जे होणारं नुकसान आहे त्याच्यापासून थोडी तरी भरपाई आपल्याला फळझाडापासून मिळू शकेल. आता हे झालं, मी सांगितले 5 पॉईंट. 6वा पॉईंट असा आहे की तुम्ही कृपया सर्व शेती कामाचं जे एक बायोडायनॅमिक कॅलेंडर आहे, जे तुम्हाला सांगू शकेल की जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत कोणत्या तारखेला कोणतं शेती काम करायचं आहे, मग ते नांगरट असो, जमिनीतली पिकं लागवड असो, काढणी असो, फवारणी असो, खतं टाकण्याचं असो, पेरणी असो, हे सगळं शेती कामाचं कॅलेंडर एक बायोडायनॅमिक आम्ही काढलेलं आहे. दर महिन्याला हे कॅलेंडर आम्ही तुमच्या सबस्क्रायबरसाठी प्रसिद्ध करणार आहोत आणि त्याची माहिती पण देणार आहोत या मालिकाद्वारे. ते बायोडायनॅमिक कॅलेंडरप्रमाणे तुम्ही शेतीचे सगळे कामं केले, जमीन तयार पूर्व मशागत करण्यापासून, खतं देण्यापासून, मी म्हटल्याप्रमाणे काढणीपर्यंत सुद्धा, तर ते कॅलेंडर तुम्हाला मिळवा. त्याच्यामध्ये आम्ही 4 एकूण एक पिकाचा समावेश केला आहे. त्याच्यामध्ये फळझाडं आहेत, बियाणं आहे, फुलझाडं आहेत, चारा पिकं आहेत, ऊस आहेत, पालेभाज्या आहेत, जमिनीतली पिकं आहेत. हे सगळ्या पिकाचं कोणत्या दिवशी कोणतं काम करायचं हे बायोडायनॅमिक कॅलेंडर ते मिळवा. आणि ते कॅलेंडर मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला निश्चित मदत करू. आणि 7वा पॉईंट आहे, सर्व
कामाचा हिशोब लिहायचा शिका. आपण हिशोबच लिहित नाही, किती खर्च झाला आणि किती त्याला आपल्या लागवड उत्पन्न किती मिळालं आपल्याला त्यापासून, तर हे आपण अजिबात बघत नाही. तर ते आपल्याला बघितलं पाहिजे. तर आणि त्याच्यामध्ये आता बीडी कॅलेंडरप्रमाणे मी जर म्हटलं तर त्यामध्ये तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर आमचे सहकारी आमचे इसाप ऑर्गॅनिक टीमचे मेंबर जितेंद्र आलासे, त्यांचा फोन नंबर मी देईन तुम्हाला. त्यांच्याशी संपर्क साधला तर ते तुम्हाला अजून डिटेल माहिती सांगू शकतील. त्यांचा नंबर कृपया लिहून घ्या. 957 9896 580. 957 9896 580. आणि आणखी एक नंबर आहे 960 450 92 62. या नंबरवर त्यांना संपर्क साधा. या मार्च महिन्याचे कॅलेंडर मी पहिल्या मालिकेत मुद्दाम एक नमुना म्हणून दाखवलं होतं की त्या पद्धतीने, आणि त्याच्याशिवाय आणखी बरीच माहिती तुम्हाला ते देऊ शकतील आणि त्याबद्दल तुम्हाला त्यांच्याकडून माहिती घेता येईल. आपल्याला याच्यामध्ये 8वा पॉईंट जो आहे, आपल्या शेतामध्ये विहीर आहे किंवा बोअरवेल आहे, त्याचं पुनर्भरण करा. कारण पाणी समस्या आहे भावी काळामध्ये अतिशय गंभीर होणार आहे. जेवढं पावसाचं पाणी तुम्ही मुरवाल तेवढं तुम्हाला काम देईल. त्याच्यामुळे विहीर आणि बोअरवेलचं पुनर्भरण करून घ्या. यूट्यूबवर किंवा आम्ही तुम्हाला सांगू शकतो की पुनर्भरण कसं करायचं काय नाही. आणि दुसरा 9वा पॉईंट असा आहे की आपल्याला प्लॉटमध्ये जे पीक लावायचं आहे, उदाहरणार्थ कापूस आहे, सोयाबीन आहे, त्याच्यासोबत आपल्याला सहजीवी पद्धतीचं आंतरपीक घ्यायचे आहेत, मिश्र पिकं घ्यायचे आहेत. तसेच हिरवळीचं ॲरोग्रीनचं बियाणं जे पुढच्या मालिकेत मी सांगणार आहे ते मिश्र बियाणं घ्यायचं. हे सगळं बियाणं उपलब्ध करून ठेवा. आणि मुख्य पिकाची पेरणी करण्याआधी हे ॲरोग्रीनचं पेरणी, हिरवळीच्या खताची पेरणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 50 दिवसाचं ॲरोग्रीन बियाणं पेरून नंतर ते जमिनीत गाडून नंतर तुमचं मुख्य पीक घेतलं तर तुम्हाला रासायनिक खताची गरज पडणार नाही. एवढं चांगलं पीक तुम्हाला येऊ शकेल. तर हे आपल्याला या कार्यक्रमाप्रमाणे तर हे तुम्ही अवलंब करावा असं या मालिकेमध्ये मी तुम्हाला आवाहन करतो, विनंती करतो. या बाबतीत तुमच्या काही सूचना कॉमेंट्स असतील तर कृपया कळवा आणि कृपया याचा सबस्क्रायबर व्हावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. नमस्कार, धन्यवाद.